आज आपल्याला सध्या करंटमध्ये चालू जो आहे इश्यू, भारताच्या ॲज वेल ॲज ग्लोबल मीडियावरती हा इश्यू खूप चाललेला आहे. आता हे व्यक्ती कोण आहेत? प्रेसिडेंट ऑफ USA डोनाल्ड ट्रम्प. आणि ते सध्या खूप साऱ्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स काढत आहेत. आणि त्यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढण्यामुळे पूर्ण जगाच्या मीडियाचं लक्ष त्यांच्याकडे गेलेलं आहे. आता एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आणि प्रेसिडेंट, आता थोडंसं तुम्हाला अंदाज आला असेल आपल्या सिस्टमला कम्पेअर करून. बिकॉज आपल्या सिस्टममध्ये, आपल्या पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा एक्झिक्युटिव्ह आहेत आणि त्याच्यामध्ये पण राष्ट्रपती असतात आणि ते सुद्धा बऱ्याचशा ऑर्डर्स काढतात. आपण जस्ट थोड्या वेळापूर्वी बघितलं की GST काउन्सिलची स्थापना सुद्धा प्रेसिडेन्शियल ऑर्डरनं होते. बट आपल्याकडे प्रेसिडेंटनं निर्णय घेतला याचा अर्थ करंट गव्हर्नमेंटनं तो निर्णय घेतलाय. बिकॉज आवर प्रेसिडेंट इज नॉमिनल हेड ऑफ द स्टेट, नाममात्र प्रमुख आहेत. बट अमेरिकेचे राष्ट्रपती जे असतात दे आर ऍक्च्युअल हेड. आणि त्यांच्या सिस्टमला सुद्धा काय म्हणतात? प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आपल्या सिस्टमला पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, संसदीय शासन पद्धती आपली आणि त्यांची अध्यक्षीय शासन पद्धती. सो त्यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स बलशाली असणार आहेत, ताकदवर असणार आहेत आणि म्हणून मीडिया त्यांच्याकडे एवढं लक्ष देतो. आता सगळ्यात आधी तुम्हाला एक्झिक्युटिव्ह ऑर्डर जर समजून घ्यायचे तर त्यांची सिस्टम आपण थोडक्यात समजून घेऊ, मग पुढच्या गोष्टी आपण बघूयात. आता अमेरिकेमध्ये जर तुम्ही बघायला गेले ना तर तिथली सिस्टम कशी वर्क करते की यस, तिथं प्रेसिडेंट आहेत, पॉवरफुल आहेत, बट दे हॅव देअर ओन पार्लमेंट लाईक स्ट्रक्चर, ज्याला ते काय म्हणतात? काँग्रेस. 2 हाऊसेस आहेत त्याच्यामध्ये. एक आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, प्रतिनिधींचे गृह, लोकसभेसारखं, आणि दुसरं आहे सिनेट, राज्यसभेसारखं. प्रत्येक 50 राज्य आहेत अमेरिकेमध्ये, 2-2 100 लोक असतात त्याच्यामध्ये प्रत्येक राज्यात. राज्य मोठं असू द्या छोटं असू द्या, 2-2 मेंबर्स येणार. म्हणजे आपल्या लोकसभा आणि राज्यसभेसारखे तिथे हाऊसेस आहेत. बट स्टील त्यांची सिस्टम पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट नाहीये. ती काय आहे? कारण की या सगळ्यांच्या वरती इथं कोण आहे? प्रेसिडेंट. आणि ते ऍक्च्युअल पॉवरफुल आहे. यस, कायदा हे लोक बनवत आहेत, हे 2 हाऊसेस कायदा बनवत आहेत. कायदा बनवल्यानंतर तो इम्प्लिमेंट कसा करायचा आहे? आता 2025 ची नीड काय आहे त्यानुसार तो कायदा चेंज पण करू शकतात. कायदा चेंज करणार नाहीत, त्याचे डायरेक्शन चेंज करते. लाईक कोविडमध्ये मला वाटतं डिफेन्सचा काहीतरी लॉ होता, पुढे आहे मेन्शन केलेला आहे, त्याचा पैसा इकडे यूज केला होता साध्या सिस्टममध्ये राष्ट्रपतीनं, कायदा असून सुद्धा रिसोर्सेस यूज केले होते. जर देशामध्ये, अमेरिका या देशामध्ये जर काही सिच्युएशन उद्भवते, काही चॅलेंजेस उद्भवत आहेत, तर राष्ट्रपती त्यांचा निर्णय घेऊ शकतात की पर्टिक्युलर लॉ असा आता इम्प्लिमेंट करा, चला लागा कामाला. कारण की they have special provision in their constitution and the headline of that provision, that article is take care provision किंवा take care clause. टेक केअर म्हणजे काय? काळजी घेणं. काळजी कोण घेणार? राष्ट्रपती घेणार. तर विशिष्ट परिस्थिती हाताळण्यासाठी, स्पेशल सिच्युएशन हाताळण्यासाठी, हँडल करण्यासाठी राष्ट्रपती एखाद्या कायद्याला त्याचं डायरेक्शन चेंज करू शकतात. ही पॉवर आहे. पण जेव्हा जेव्हा असं होतं ना, मग तेव्हा सिनेटमध्ये चर्चा होते, विरोध केला जातो. कारण की हे हाऊसेस सुद्धा पॉवरफुल आहेत, दोन्ही हाऊसेस पॉवरफुल आहेत. मग तुम्ही म्हणाल की अमेरिका नेमका आहे काय? कायदा बनवणारे पॉवरफुल, प्रेसिडेंट पॉवरफुल, सुप्रीम कोर्ट जगातलं सगळ्यात पॉवरफुल सुप्रीम कोर्ट अमेरिकेचं आहे, ते पॉवरफुल. मग ते दिवस रात्र भांडणच करत बसत असतील. डोक्यामध्ये असंच येतं ना की सुप्रीम कोर्ट कॅन स्ट्राईक डाऊन द डिसिजन ऑफ प्रेसिडेंट. सुप्रीम कोर्ट पॉवरफुल बनला है ना. कायदा बनवणार कोण आहे? काँग्रेस आहे. प्रेसिडेंटची पण मान्यता लागते, सुपर मेजॉरिटी लागते बऱ्याचशा चेंजेस करायचे असेल ते. हे ऑर्गन्स पॉवरफुल आहेत. राष्ट्रपती लॉचे डायरेक्शन चेंज करू शकतो, तो पण पॉवरफुल आहे. नेमकं सिस्टम कशी चालते? तर सिस्टम चालते कोऑर्डिनेशन. सुप्रीम कोर्ट तेव्हाच इंटरफेअर करेल जेव्हा त्याला खरंच वाटते की काहीतरी गफलाय, चुकीचा डिसिजन घेतलाय. सिनेट, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मीन्स काँग्रेस तेव्हा डिस्कशन करायला येईल जेव्हा त्यांना वाटते की त्यांच्यावरती काय मर्यादा आल्या.
राष्ट्रपती तेव्हाच एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढतील जेव्हा खरंच त्यांना गरज वाटते. तर सगळं अपेक्षेवरती चालू आहे की तुम्ही सगळे एकमेकांशी हार्मनाइज वेळनं राहा, हार्मनी इस्टॅब्लिश करा बिटवीन 3 ऑर्गन्स. आता कळालं कसं चालतंय त्यांचं. सगळेच पॉवरफुल आहेत, सगळ्यांकडेच वेपन आहेत समजा, पण त्यांना त्यांचा यूज करायचा नाही, वेळ आली तसाच यूज करायचा आहे. एकमेकांना मारत बसण्यात तो यूज करायचा नाही. मग तसं मग अमेरिकेचं प्रशासन चालणार नाही ना. आणि डोनाल्ड ट्रम्प आहेत चेअरवरती बसलेले, सो काही पण होऊ शकतं. 100 ऑर्डर काढलेत, अजून 100 ऑर्डर काढणार आहे म्हणे मी या वर्षभरात. 200 एक्झिक्युटिव्ह ऑर्डर डायरेक्ट. आणि त्यांचा नारा आहे ना, अमेरिका फॉर द अमेरिकन्स. तिथल्याच वस्तू, तिथल्याच गोष्टी, तिथेच भर देणं. 2च जेंडर असणार, दॅट इज हिस्टॉरिकल डिसिजन. अमेरिकेमध्ये काय असणार, मेल आणि फिमेल. आणि LGBTQ सगळ्यात जास्त तुम्ही कॅम्पेन वगैरे कुठे बघितल्या, अमेरिकेत. गे मॅरेजेस कुठे बघितले, अमेरिकेमध्ये. आणि ते प्रेसिडेंट आता म्हणतायत ऑनली 2 जेंडर्स. किती मोठी घटना ही. म्हणून पूर्ण जगाचा मीडियाचं लक्ष आता अमेरिकेवरती आहे, त्या प्रेसिडेंट आणि त्यांच्या डिसिजनवरती. आणि आताच अमेरिकेमध्ये हे पण झालं होतं, कॅलिफोर्निया आणि लॉस एंजलिस वनवा पेटलेला, तर त्याच्यामुळे आणखी न्यूजमध्ये आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला खूप दिसतील. आणि ही पहिली वेळ नाहीये एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स काढण्याची. लिंकन, रुझवेल्ट, भारी भारी प्रेसिडेंट ऐकलं असेल. संविधान बनवलं होतं थॉमस जेफरसन, त्यावेळेस फाउंडिंग फादर पैकी एक. त्यांनी सुद्धा खूप ऑर्डर्स काढल्या, 2-2, 3-3 हजार ऑर्डर्स एका त्यांच्या टर्म मध्ये काढलेले आहेत त्यांनी, लिंकननी, रुझवेल्टनं. तर एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढणं काही नवीन आहे का, नाही. काढल्या जातात. कोणी 60-70 काढतं, कोणी 100 काढतं, कोणी 500, कोणी 3000 पण काढतं. विचार करा, राष्ट्रपती आहे की नाही पॉवरफुल. ऑर्डर डायरेक्ट वन हँड आहे ना. तू म्हटलं असं असं डायरेक्ट बुक आहे, त्या बुकमध्ये लिहावं लागतं. त्याचा फोटो जे लिहित होते ना ती बुक आहे, त्याच्यात लिहिलं, पडली ऑर्डर, इम्प्लिमेंट होती. मग ती इम्प्लिमेंट करावी लागते. म्हणजे तो माणूस ऍक्च्युअल पॉवरफुल झाला, तो जो लिहितोय तो होतोय. दॅट इज द रिअल पॉवर. म्हणून सगळे बघतायत ना ही बुक, साईन खाली, इम्प्लिमेंट करा आता. So what is an executive order of the American president? So it is an executive order is a written directive or command issued by the president of the United States. तो लॉ नाहीये, लॉचं डायरेक्शन चेंज केलं त्यांनी. तो लॉ कसा इम्प्लिमेंट केला जावा, हाऊ द लॉ शुड बी इम्प्लिमेंटेड. कायदा परिस्थितीप्रमाणे बदलू शकतो की नाही त्याचं डायरेक्शन, कायद्याचं इम्प्लिमेंटेशन तीव्र करणं, इंटेन्स करणं, किंवा बंद करणं, कमी करणं, किंवा फोकस चेंज करणं कायद्याचं. So president can do this. So it is like a rule or guideline for how the government should work. काम कसं करायचं आहे, कशावरती, कायद्यावरती. So it is the president's way of managing the operation of the federal government without needing approval from the Congress. ऑर्डर म्हणजे ह्याच्यामध्ये लिहिला, विषय संपला. हा, त्याला नंतर चॅलेंज दिली जाऊ शकते सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्यावरती चर्चा केली जाऊ शकते काँग्रेसमध्ये. बट ही ऍक्च्युअल पॉवर आहे, त्याच्यावर लिहिलं म्हणजे ते इम्प्लिमेंट करायचं आहे. कमीत कमी जोपर्यंत ते स्ट्राईक डाऊन होत नाही तोपर्यंत तरी करायचं आहे. सो इट इज अ पॉवरफुल टूल बट कम्स विथ लिमिटेशन्स. लिमिटेशन्स काय, तर तो कायदा नाहीये, कायद्याचं डायरेक्शन चेंज केलंय, कायदा नाही बनू शकत प्रेसिडेंट. मग ती खूपच ऍब्सोल्यूट पॉवर झाली. मग ते होऊ शकतं की सुपर पॉवर, अमेरिका सुपर पॉवर, जगातला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती अमेरिकेचे प्रेसिडेंट, ते एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढतायत. आणि समजा ते कायदा पण स्वतःच बनवू लागले तर मग काय करायचं काँग्रेसची, काय करायचं सुप्रीम कोर्टची, ते एकटाच. मग ते एक वेगळी डिक्टेटरशिप, ऑथॉरिटेरियन गव्हर्नमेंट झालं, त्या डिक्टेटरशिप झाली ती एक प्रकारची. मनमर्जी होणार ना, मोनोपोली क्रिएट होणार त्यांची. सो तसं नाही, काय लिमिटेशन्स आहेत, तो कायदा नाहीये. सो ही बुक असते, याच्यामध्ये लिहिलं म्हणजे ती एक्झिक्युटिव्ह ऑर्डर, आणि मग ती इम्प्लिमेंट होते. सो व्हॉट डज अन एक्झिक्युटिव्ह ऑर्डर डू? सो इट हेल्प्स प्रेसिडेंट मॅनेज फेडरल एजन्सीज अँड प्रोग्राम्स. फेडरल एजन्सीज आहेत, त्यांनी CIA आहे, FBI, आता ते मूवीज मध्ये आपण नेहमी बघतो म्हणून त्या माहिती आहेत आपल्या. पण अशा किती असतील, याला म्हणतात ना IR बोलतात वाटतं, इन्कम टॅक्स वाली डिपार्टमेंट ज्यांच्या इथं आहे, IRS असं काहीतरी आहे. सो त्यांच्याकडे पण आहे ते, म्हणजे एजन्सीज आहेत केंद्राच्या, आणि हे सगळे एजन्सीज बाय लॉ बनलेले आहेत. यांनी काम कसं करा, आता सिच्युएशन चेंज झाली ना, असं काम करा, चला लागा कामाला, काम करावं लागणार त्यांना. कारण कुणी सांगितलंय, प्रेसिडेंट. भले त्यांचे प्रोटोकॉल्स हे असतील, प्रेसिडेंट म्हणतात ना हे प्रोटोकॉल्स यूज करा, तर हे करा.
कुणाचे? फेडरल एजन्सीजचे, स्टेट्सचे नाही. स्टेट्समध्ये त्यांचे स्वतःचे गव्हर्नर्स असतात, ते डिसिजन घेतात, कारण की तिथे राज्यांना त्यांची पॉवर आहे. पण कुणाच्या बाबतीत? फेडरेशन, केंद्राच्या बाबतीत. राज्य आणि केंद्र मिळून जी बॉडी आहे ना, सगळ्यांची एक बॉडी, त्याच्यावरती डायरेक्ट प्रेसिडेंट नियंत्रण करतात थ्रू अन एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. सो इट डायरेक्ट्स हाऊ एक्झिस्टिंग लॉज शुड बी इम्प्लिमेंटेड ऑर इन्फोर्स. तर ते एजन्सीला ते सांगणार की कायद्याची अंमलबजावणी अशी करा. सांगितलंय असं आहे कायद्यामध्ये, पण तुम्ही असं करा. मी म्हणतोय ना, तर करा असं. कळालं? एवढे पॉवरफुल आहे ते ऑर्डर्स. सो इट कॅन बी यूज टू ऍड्रेस अर्जंट मॅटर्स व्हेन काँग्रेस इज स्लो टू ऍक्ट. आता काँग्रेसला एखादी गोष्ट करायची म्हटलं तर काय होईल? बिल मांडलं जाईल, त्याच्यावरती स्पेशल मेजॉरिटी किंवा सुपर मेजॉरिटी दोन्हीपैकी एक लागणार. साधं सुद्धा मेजॉरिटी चालत नाही अमेरिकेत. सो in short, it will take time. That procedure will take time. But executive order just a day. फटाफट अरे प्रेसिडेंट झाले की दुसऱ्या दिवशी दणका सुरू केला त्यांनी ऑर्डर्स. अजून काढायचे त्यांना 100 ऑर्डर्स, 100-200 काय काढायचे एक्स्ट्रा अजून ऑर्डर्स काढणार, ते कंटिन्यू काढणार. आता फटाफट होतात नाही. प्रोसिजर आहे का? बिल मांडले, मेजॉरिटी ओपिनियन, सुप्रीम कोर्टची मान्यता घ्यावी लागते. लिगल प्रोसिजर मध्ये खूप आहे, म्हणजे लंबी चौडी प्रोसिजर आहे. आणि जगातली सगळ्यात अवघड प्रोसिजर पैकी ती एक प्रोसिजर आहे, कायदा बनवण्याची. अमेरिकेची कायदा बनवण्याची प्रोसिजर ही जगातल्या अवघड प्रोसिजर पैकी एक आहे. सो साहजिकच त्याला टाइम लागेल. पण एक्झिक्युटिव्ह ऑर्डर एवढं क्विक आहे. आणि फक्त नावच आहे का ते लिहिले आणि झाले, कुणी काय बघत नाही त्याला, असं आहे का? लिहिले म्हणजे करायचं. एक्झिक्युटिव्ह म्हणजे रिअल एक्झिक्युटिव्ह आहेत का नाही? आता तुम्हाला वाटत असेल की अरे अमेरिकेचे राष्ट्रपती उगाच म्हणत नाहीत की प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आहे ताकद त्यांच्यात तेवढी. इथं तुम्हाला दुसऱ्या कोणाचा रोल दिसतोय का? हा, त्यांनी इलेक्शनच्या वेळेस जे वादे केलेले आहेत ते पूर्ण करतायत थ्रू दॅट एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स, हे त्यांचं म्हणणं आहे. म्हणून लोकांचा पण त्याला सपोर्ट असणार. आणि त्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सचा भारतावरती, जगावरती खूप परिणाम होतो, म्हणून त्यांच्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं. तर एक्झिक्युटिव्ह ऑर्डरची कॉन्सेप्ट समजली तुम्हाला? लॉज बनवण्यासाठी काँग्रेस आहे. एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणजे लॉज नाहीयेत, बट लॉज कसे इम्प्लिमेंट करायचे, लॉजचं डायरेक्शन काय असायला पाहिजे, हे चेंज होऊ शकते एक्झिक्युटिव्ह ऑर्डरद्वारे. आणि एक्झिक्युटिव्ह ऑर्डर नॉमिनल आहे का? नॉमिनल नाममात्र आहे का? ही ऍक्च्युअल आहे, बिकॉज दे आर ऍक्च्युअल हेड. आता ही पॉवर कुठून भेटली एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढण्याची, ते पण आपल्याला कळायला पाहिजे ना. सो दॅट कम्स फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ USA अँड सम लॉज ऑफ काँग्रेस. काँग्रेसच्या लॉजनं पण काही लॉज आहेत तिथं ही ताकद दिलेली आहे त्यांना. म्हणजे सोर्स काय आहे? पॉवरफुल सोर्स आहे, संविधानातच आहे ना. आणि अमेरिकेच्या संविधानामध्ये अगेन जर चेंज करायचं तर काय? सुपर मेजॉरिटी. खूप लंबी चौडी प्रोसेस आणि खूप अवघड प्रोसिजर. म्हणजे सोर्स पॉवरचा जो आहे तो स्वतः खूप पॉवरफुल आहे. तर पहिला सोर्स US कॉन्स्टिट्यूशन. ही ताकद कुठून आली? अमेरिकेच्या संविधानातून. त्यातलं आर्टिकल 2 लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आर्टिकल 2चं सेक्शन 1 आणि सेक्शन 3, म्हणजे नंबर 1, 2, 3 आले. पण आर्टिकल 2 सेक्शन 1 and 3. आर्टिकल 2 सेक्शन 1 and 3. 1, 2, 3. आर्टिकल 2 सेक्शन 1 and 3. तर सेक्शन 1 काय म्हणतं? द एक्झिक्युटिव्ह पॉवर क्लॉज. स्पष्ट उल्लेख आहे एक्झिक्युटिव्ह पॉवरचा. ती कोणाच्या हातात आहे? प्रेसिडेंटच्या. द एक्झिक्युटिव्ह पॉवर शाल बी वेस्टेड इन अ प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता ह्याच्यापेक्षा काय क्लिअर आहे? डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतील? वाचा, हे वाचा. क्लिअर कट लिहिलेला आहे, मी काढू शकतो. मी काढतो ऑर्डर्स. आर्टिकल 2च्या सेक्शन 1 मध्ये काय आहे? क्लिअरली मेन्शन आहे की ऑल एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाकडे वेस्ट आहे, म्हणजे वेस्ट म्हणजे कोणाकडे दिलेले आहेत? त्या प्रेसिडेंट. सेक्शन 3, द प्रेसिडेंट शाल टेक केअर, म्हणजे हा टेक केअर क्लॉज मगाशी नाही का म्हणलं टेक केअर वाला क्लॉज, तो कुठे आहे? सेक्शन 3 मध्ये. प्रेसिडेंट शाल टेक केअर दॅट लॉज बी फेथफुली एक्झिक्युटेड. कायद्याचं विश्वसनीयरित्या अंमलबजावणी होईल. तर विश्वसनीय, फेथफुली, सिच्युएशन बदलली आता, असं अंमलबजावणी झाली पाहिजे, हे मी सांगतोय आणि तुम्हाला करायचं आहे. का? कारण की ते टेक केअर करणं कोणाचं आहे? माझ्याकडे. एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाकडे? माझ्याकडे. सो ऑन दॅट बेसिस आय विथड्रॉ मेनी, आय इस्टॅब्लिश ऑर ड्रॉ मेनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स, आय मेक मेनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स, असं त्यांचं म्हणणं आहे. 100 काढल्यात, अजून 100 काढणार आहे.
तर ती चर्चा पूर्ण वर्षभर चालणार आहे, आर्टिकल्स पूर्ण वर्षभर चालणार आहेत. त्याच्यामुळे समजून घ्या त्यांची सिस्टम काय. मेन्समध्ये लिहिता पण आलं पाहिजे, बोलता पण आलं पाहिजे. ही त्यांची सिस्टम आहे आणि मॅच्युअरली काम करतात. तेवढं आपण म्हणतो ना, आता माहित नाही आता ह्या 4 वर्षात तुम्हाला ट्रम्प आहे, बट आता ह्याच्या आधी सुद्धा ट्रम्प जेव्हा होते तेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये आला होता. त्यांनी मला वाटते मुस्लिम देशांमधले जे येणारे होते ना त्यांना बॅन आणला होता. काही देश होते त्यांची लिस्ट केली होती, डायरेक्ट बॅन लिस्ट करून. तो सुप्रीम कोर्ट तिथे मध्ये आलं होतं, त्याला नल केलं होतं त्यांनी. इश्यूज होतात असे. म्हणजे इथं तिघं पण पॉवरफुल आहेत, प्रेसिडेंट पण पॉवरफुल आहे, सुप्रीम कोर्ट पण पॉवरफुल आहे, काँग्रेस पण पॉवरफुल आहे, आणि दे हॅव टू वर्क कोऑर्डिनेटेडली. मेन रिझनच काय त्यांचं तिघांचं पॉवरफुल असणं म्हणजे कोऑर्डिनेशन, इस्टॅब्लिश ऑन कोऑर्डिनेशन पॉवरफुल असलं पाहिजे. एखादा मोनोपोली क्रिएट करतोय तो दुसऱ्या लगेच येणार तिथे. राष्ट्रपती पॉवरफुल आहे तर बाकीचे दोघं पण पॉवरफुल ठेवलेत ना. जगातलं सगळ्यात पॉवरफुल सुप्रीम कोर्ट कोणतं आहे? अमेरिकेचं. आपल्याकडे PIL, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ह्या तिन्ही कन्सेप्ट कुणी दिल्यात आपल्याला? तिन्ही पण अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टने दिल्या, जगाला दिल्या. ते 1776 मध्ये बनलेला देश आहे. 1800, 1900, 2000, 300, 350, 350 वर्ष झाले त्यांच्या देश, 350 वर्ष होत आले असते तेव्हा ते बनलेलं आहे. सिस्टम तेव्हाची आहे, तेव्हापासून राष्ट्रपती पद आहे, तेव्हापासून लोकांना स्वातंत्र्य आहे, तेव्हापासून लोकांना मूलभूत अधिकार आहेत. एक मोठा धर्म, एक मोठी भाषा, जास्त विविधता नाहीये. तर ते मॅच्युरिटीच्या एका लेवलला आहेत लोक सुद्धा. तर सिस्टम तुटली नाहीये, ती चांगली इम्प्लिमेंट झाली आहे. फ्लक्च्युएशन येतात ना, कोणत्या देशात नसतात. पण मला तुम्हाला सांगायचं एवढं आहे की तिन्ही ऑर्गन पॉवरफुल आहेत आणि वेळ येईल तसं वागतात. ते जशी वेळ आहे तसं वागतात. सुप्रीम कोर्ट सुद्धा पॉवरफुल आहे खूप. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आर्टिकल कोणतं? आर्टिकल 2 सेक्शन 1 3. सेक्शन 1 काय? आर्टिकल 2 चं वेस्टेड टू द प्रेसिडेंट, आणि सेक्शन 3 ऑफ आर्टिकल 2 केअरटेकर क्लॉज, टेक केअर क्लॉज. आता गुड नाईट टेक केअर बोलताना तुम्हाला लक्षात येईल हा टेक केअर क्लॉज आहे. सेक्शन 3 आर्टिकल 2. आर्टिकल 2चं सेक्शन 3 जे वाचलंय तुम्हाला त्याच्यावर कळालं असेल ना की प्रेसिडेंट इज अ रिअल पॉवरफुल पर्सन. टेक केअर, अख्खं देशाचं टेक केअर त्यांच्याकडे आहे. लॉज कसे इम्प्लिमेंट करायचे, काय करायचे, ह्या म्हणजे आर्टिकल 2 न प्रेसिडेंटला ऍक्च्युअल पॉवरफुल बनवलेलं आहे. क्लिअर? आर्टिकल 2 सेक्शन 1 आणि 3. ग्रेट. काँग्रेशनल लॉज. पहिला सोर्स कळाला प्रेसिडेंटच्या पॉवरचा, एक्झिक्युटिव्ह ऑर्डरच्या ताकदीचा, की त्यांच्याकडे खरी ताकद आहे. आता काही काँग्रेसनं बनवलेले कायदे पण आहेत जे प्रेसिडेंटला ताकद देत आहेत. आता तिथल्या काँग्रेसनं बनवलेले कायदे जे स्वतः प्रेसिडेंटला ताकद देत आहेत एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढण्याची. सो एक्झाम्पल आहे डिफेन्स प्रोडक्शन ऍक्ट 1950, 1950 वाला डिफेन्स प्रोडक्शन ऍक्ट. So what the law does? The Defense Production Act (DPA) gives President the authority to direct private companies to privatize and produce goods and materials necessary for national defense. ते सांगतात इव्हन प्रायव्हेट वाल्यांना पण हे नाही, ही गोष्ट बनवा, ही गरजेची. आता कायद्यानं त्यांना अधिकार दिलाय. रडा असतं प्रोडक्शन काढा लगेच, गरज आहे आपल्याला. कळालं? आता वेळ बदलली तर याचं दुसऱ्या कामासाठी पण यूज करू शकतात प्रेसिडेंट, या फंडचं, या गोष्टींचं. कारण की टेक केअर कोण करतंय? मग सिच्युएशन बदलली आहे, संकट आलंय, तर टेक केअर कोण करणार? प्रेसिडेंट करणार. सो एक्झाम्पल एक्झिक्युटिव्ह ऑर्डर इन 2020 ड्युरिंग COVID-19 पॅन्डेमिक, प्रेसिडेंट अगेन कोण? डोनाल्ड ट्रम्प इश्यू एक्झिक्युटिव्ह ऑर्डर 13,909 टू इनवोक डिफेन्स प्रोडक्शन ऍक्ट. तो 1950चा कायदा, त्याला इनवोक केलं वापस त्यांनी. आता ही डायरेक्टेड प्रायव्हेट कंपनीज टू प्रोड्यूस क्रिटिकल सप्लाईज लाईक व्हेंटिलेटर अँड पर्सनल प्रोटेक्टिव्ह PPE किट. बनवा, लागा कामाला. जे बॉम्ब बनवत होते ते आता काय बनवत होते? PPE किट. का? कुणी सांगितलं त्यांना तसं करायला? आणि त्यांना काय ऐकायचंय? आता विचार करा प्रेसिडेंट कसे पॉवरफुल आहेत अमेरिकेचे. जो त्या चेअरवरती बसतो तो किती पॉवरफुल असेल. एक डायरेक्शन आणि बिलियन्स ऑफ डॉलर्स इकडून तिकडे होऊ शकतात. ती खूप पॉवर झाली, ह्यूज. तर कोविडच्या वेळेस त्यांनी काय सांगितलं, आणि मला वाटतं प्रत्येक देशात ऍडजस्टमेंट सुरूच होते, आपल्याकडे पण होते ना खूप सारे ऍडजस्टमेंट. किती करत होतो आपलं स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, हे पण एकत्र आले होते. कोऑर्डिनेशन होत होतं त्यांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच वेळेस. कळालं?
तर तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता कोविड-19चं राहील लक्षामध्ये 1950चा कायदा डिफेन्सचा, जो राष्ट्रपतींना ताकद देतो की तो नेमकं कसं डिफेन्स प्रोडक्शन नेमकं कोणतं करायचं हे राष्ट्रपती सांगतील सिच्युएशन प्रमाणे. तर त्याचं एक्झाम्पल कसं सांगणार की 2020 मध्ये कोविड वेळेस डिफेन्स सेक्टरला डायरेक्ट प्रायव्हेट कंपन्यांना सुद्धा कुठे वळवलं होतं, मेडिकल इक्विपमेंट. कुणी वळवलं होतं? प्रेसिडेंट ऑफ. आणि कशाद्वारे? एक्झिक्युटिव्ह ऑर्डरद्वारे. आणि त्याचा नंबर होता, हे नाही लक्षात ठेवायची गरज, पण लक्षात ठेवा 13,909. सो काँग्रेस डिड नॉट स्पेसिफिकली से मेक व्हेंटिलेटर्स. कायद्यात लिहिलंय का? डिफेन्स कायद्यात लिहिलं होतं का? त्यात काय लिहिलंय की कोणत्या गोष्टीचं उत्पादन घ्यायचं डिफेन्ससाठी राष्ट्रपती ठरवते ऑन द बेसिस ऑफ सिच्युएशन. तर इथं डायरेक्ट लिहिलं नव्हतं की व्हेंटिलेटर बनवायचे. इथं सिच्युएशन त्या प्रकारची आली की बाकीचे देश दुश्मन नव्हते, तो व्हायरस एक दुश्मन होता. आणि व्हायरस मारायला आपण मिसाईल तर बनवून मारू शकत नाही ना त्याला. मग त्याला कसं मारायचंय? PPE किट बनवा, व्हेंटिलेटर बनवा, लो पेशंट वाढतात ना, मरतायत, त्यांना वाचवण्यासाठी हे गोष्टी करा, आणखी दुसऱ्या काही गोष्टी असतील त्या. मग त्या कंपन्यांना जे डिफेन्स इक्विपमेंट बनवत आहेत त्यांना ह्या गोष्टी बनवायला लावल्या. आणि त्यासाठी तर मोठी गोष्ट नाहीये. आणि ह्याच्यामुळे काय झालं? मग मदत, क्रायसिस मॅनेजमेंट करण्यासाठी एक मदत झाली. आणि तुम्हाला उद्या सिस्टम मध्ये गेल्यानंतर ह्या गोष्टी कराव्या लागू शकतात. फंड आहे तुमच्याकडे, इमर्जन्सी आली जिल्ह्यात तर तुम्ही ते, आणि असतो कलेक्टरकडे बरेचशा ऑथॉरिटीज असतात, खूप असतात, अख्खा जिल्हा सुट्टी देऊ शकतात ते, कलेक्टर डिक्लेअर सुट्टी. तर तिथपासून ते फंड्स तुम्हाला मॅनेज करणं, काही क्रायसिस तुम्हाला नेहमीच येणार. स्मूथली ऑफिस चालणार का 12 महिने 24 तास? क्रायसिस येत राहणार आहेत. ते कसे हँडल करायचे तुमच्यावरती, की प्रायोरिटी कशाला द्यायची. सो केलं जातं असं. अजून एक्झाम्पल बघितलं तर लिंकन, अब्राहम लिंकन सगळ्यांचे वर्ल्ड फेमस आहेत, सगळ्यांना आवडतात. सो अब्राहम लिंकन्स इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशन 1863. तेव्हा कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय खूप भेदभाव चालायचा, काळा गोरा भेद त्यावेळेस. आणि त्यांनी, लिंकन यांनी खूप चेंज केलेले आहेत. त्यांच्या जीवनावरती ना एक मूवी बनलाय लिंकन म्हणून, स्टीव्हन स्पिलबर्गचा आहे मे बी तो. एवढी जबरदस्त मूवी आहे आणि ऍक्ट एवढा डीप आहे ना त्याच्यामध्ये, त्यांची ऍक्टिंग, तो विसरले आहे त्या ऍक्टरचं नाव, तो बघा एकदा. तो 1860चा पिरियड त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्यांचे डायलॉग्स आहे, इंटेन्सिटीने म्हणतात ना, डेमोक्रेसी फॉर द पीपल बाय द पीपल, त्यांनी दिलेली आहे ना ती डेफिनेशन, टू द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल, ते पण म्हणताना आहे त्याच्यात. खूप मस्त. आणि त्यावेळेस तो टाइम समजेल तुम्हाला की 1776ला अमेरिका बनला, तर 1860 पर्यंत अमेरिका आला होता. ते 100 वर्ष काय होते अमेरिकेमध्ये नेमकं, आणि आजचा तर आपल्याला माहितच आहे. तर तुम्हाला जगातली ती महासत्ता ओळखून येईल आणि आपला रस्ता पण तुम्हाला कळेल पुढे आपला कसा असणार आहे. त्या समस्या नसतात, पण देशाची जडणघडण कशी होती हे कळतं तुम्हाला. एक लीडर काय बदल घडून आणू शकतो हे कळतं तुम्हाला. म्हणजे शेकडो वर्षांचा इतिहास एक लीडर बदलू शकतो. इट कॅन बी पॉसिबल. आणि ते बदललं कोणी? लिंकन यांनी त्यावेळेस. म्हणून त्यांच्यावरती खूप प्रेम केलं जातं जगभरातून. सो त्यांच्या काळात पण त्यांनी खूप साऱ्या ऑर्डर्स काढल्या होत्या. सो दे फ्रीड इन्स्लेव्ड पीपल इन कन्फेडरेटेड स्टेट्स. कारण की तुम्हाला काय म्हटलं, त्यावेळेस काळा गोरा भेद चालू होता आणि जे मोस्टली कृष्णवर्णीय लोक होते कुठून आणलेले होते? आफ्रिकेतून. कशासाठी आणलेले होते अमेरिकेमध्ये? ते चीप लेबर्स. अगेन तुम्हाला जर स्लेव्हरीवरती जर कॉन्टेंट बघायचा आहे आणि अडल्ट असाल तेच बघू शकता. सो 12 Years ऑफ स्लेव्ह, ऑस्कर विनिंग मूवी आहे. काय सिच्युएशन दाखवली त्याच्यामध्ये, पण जबरदस्त. तर गुलामगिरी काय होती ना त्यावेळेसची, लाईफ कशी होती गुलामांची. तर 12 Years ऑफ स्लेव्ह जबरदस्त मूवी आहे, तो सुद्धा ऑस्कर विन भेटलेला आहे त्याला. तर तो त्या पिरियडवरती डिपेंड आहे. तर लिंकनने डायरेक्ट फ्री केलं त्यांना. तर ह्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनं फक्त चेंजेस म्हणजे ते डायरेक्शन दिलेत असं नाही, या ऑर्डरनं इतिहास बदलला त्यावेळेसचा. कोणी डेजिंग ह्या गोष्टी करणं म्हणजे एका वर्गाची दुश्मनी मोल घेऊन आहे स्वतःवरती, ती त्यांनी घेतली ती आणि सक्सेसफुल ती करून पण दाखवली. खूप त्यांच्यावरती खूप हे झालं, प्रेशरायझेशन आलं त्यांच्यावरती, दबाव खूप आणले गेले. आता ते तुम्ही मूवी बघताना तुम्हाला समजली किंवा त्यांची ऑटोबायोग्राफी तुम्ही वाचली किंवा ऐकली, ऑडिओ वगैरे असेल आता युट्यूबला, तर तुम्हाला कळून जाईल किती व्यक्ती चॅलेंजेस येतात तेव्हा आपण कसं त्याला फेस करायचं. तर त्यांनी तो इतिहास बदलला त्यावेळेस. तर त्यांनी पण ऑर्डर काढलेली. फ्रँकलिन डी रूझवेल्ट, सेकंड वर्ल्ड वॉरचा टाइम. रूझवेल्टचं नाव आलं तर सेकंड वर्ल्ड वॉर. लिंकन 1860s, जिथं गुलामगिरी होती, स्लेव्हरी होती तेव्हा. सो रूझवेल्ट यांनी 9666वी ऑर्डर काढली 1942 मध्ये, आणि ते ऑथराइज
इंटरमिनेंट कॅम्प्स फॉर जॅपनीज अमेरिकन्स ड्युरिंग वर्ल्ड वॉर II. कॅम्प सेट करणं. आता वर्ल्ड वॉरमध्ये कसं होतं, जपानचे लोक अमेरिकेमध्ये असणार आणि वर्ल्ड वॉरमध्ये दोघं काय, जपान कुठे गेला होता, ॲक्सिसमध्ये गेला होता आणि अमेरिका ॲलिसमध्ये. मग त्यांचं जे आता जपानचे लोक असणार आहेत, हे बघा जेव्हा पण दुसऱ्या देशासोबत वार असतो ना, त्यांचे नागरिक फ्रीली फिरू शकत नाहीत आपल्या देशात. हे सगळं हे पहिल्यापासूनच आहे. सो मग त्यांच्यासाठी ते काय केलं होतं, कॅम्प्स बनवलेले. आता समजा उद्या आपल्या एखाद्या देशासोबत वार राहिला तर त्यांच्या नागरिकांना आधी आपल्याला काय करावं लागेल, नजर कैदेत घ्यावं लागेल. डिपोर्ट करणं असेल तर डिपोर्ट करणं किंवा त्यांच्यावरती पाळत ठेवणं, कारण की काय पण होऊ शकतं ना अशा वेळेस. इव्हन आपल्या संविधानात पण सांगितलेलं आहे की मूलभूत हक्काचं संरक्षण त्या व्यक्तीला भेटणार नाही ज्या देशासोबत भारताचं युद्ध चालू आहे. म्हणजे त्यांना डायरेक्ट उचलून जेलमध्ये टाकू शकतो आपण. यस, हे क्लॉजेस असतात, हे क्लॉजेस असतात. कशासाठी असतात तर स्वतःच्या संरक्षणासाठी, स्वतःच्या देशाच्या. जो बायडन लास्ट त्यांनी काढली 2021 ला ऑर्डर, आणि दॅट इज फोकस्ड ऑन रिड्युसिंग ग्रीन हाऊस गॅस इमिशन. याला लक्षात राहू द्या ह्या ऑर्डरला, कारण की आता ही ऑर्डर बदलायची आहे ट्रम्पला. ट्रम्पच्या मोठ्या डिसिजन मध्ये एक आहे काय, इलेक्ट्रिक व्हेकल बनवा बिंदास, पेट्रोलवाल्या डिझेलवाल्या काय टेन्शन नका घेऊ. म्हणजे अख्खं जग रडतंय इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक. EU 32 पर्यंत इलेक्ट्रिक 100% आणणार आहे युरोपियन युनियन. जो बायडननी डायरेक्ट चेंज केलं होतं, डायरेक्शन दिले होते. आता ट्रम्प काय म्हणतायत, त्याचं बघू आपण, त्याच्यावर बोलू, पण हे करून घ्या म्हणवा, काय लिमिटेशन्स नाही. म्हणजे याला त्यांनी थोडंसं सेकंडरी दर्जा दिला आहे. म्हणलं ना डिसिजन आता होत राहतील आणि त्याचे ते कॉजेस पण देतात, त्याची त्यांची जी विचारश्रेणी आहे. व्हॉट ही डिक्लेअर्ड बिफोर द इलेक्शन. डिक्लेअर केलं म्हणून लोकांनी वोटिंग दिली म्हणून ते आलेत म्हणून मी ते करणार, बिकॉज इट इज अ डिसिजन ऑफ पीपल. असं. सो जो बायडनने काढलं होतं ग्रीन हाऊस गॅस इमिशन करण्यासाठी, मग त्यात इलेक्ट्रिक व्हेकल ते होतं, थोडं दिवस करताय त्याला ट्रम्प. आता लिमिट काय आहे एक्झिक्युटिव्ह ऑर्डरची, तर सगळ्यात आधी नो न्यू लॉ. एक्झिक्युटिव्ह ऑर्डर कायदा आहे का, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणजे नवीन कायदा आहे का, आहे तो कायद्याला कसं इम्प्लिमेंट करायचं फक्त तेवढंच आहे, नवीन कायदा बनवू शकत नाही प्रेसिडेंट. सेकंड आहे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. मी जसं तुम्हाला मुस्लिम देशांचं सांगितलं होतं तिथून बॅन केले होते, तर सुप्रीम कोर्ट आलं नल करून टाकलं. सो कोर्ट्स कॅन स्ट्राईक डाऊन एक्झिक्युटिव्ह ऑर्डर इफ दे आर डीम्ड अनकॉन्स्टिट्युशनल. सुप्रीम कोर्टला वाटलं की प्रेसिडेंटने काहीतरी मनमानी केली आहे, अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन केले, तर सुप्रीम कोर्ट डायरेक्ट स्ट्राईक डाऊन करून टाकतो. मग सुप्रीम कोर्ट किती पॉवरफुल झालं. प्रेसिडेंट लिहिताय तर इम्प्लिमेंट होतच आहे, करायचंच आहे, पण सुप्रीम कोर्ट म्हणला नव्हतं, नो. आता समजते तुम्हाला की 3 शक्तिशाली बॉडीज एका ठिकाणी आलाय, म्हणजे 3 हल्क आहेत, 3 थॉर आहेत असं समजा, किंवा 3 थॅनोस आहेत, आणि तिघांनाही काम करायचं आहे. कसं करणार, कोऑर्डिनेशन. अजून एकदा, 3ही पॉवरफुल बॉडीज आहेत, पण काम कसं करणार, कोऑर्डिनेशन. एकमेकांची जर ते खुन्नस काढायला लागले तर काम होईल का, कारण की सगळ्यांकडे इक्वल पॉवर्स आहेत, पॉवरफुल आहेत सगळे. मग सुप्रीम कोर्ट कधी पण इंटरफेअर नाही करणार. सुप्रीम कोर्टला वाटलं ना की ह्याच्यामुळे संविधान बिघडतंय किंवा संविधानातलं प्रिन्सिपल ब्रेक होतंय, सो दे कॅन स्ट्राईक डाऊन दॅट पर्टिक्युलर एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. काँग्रेस लॉ बनवू शकतं आणि प्रेसिडेंटच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरला नल करू शकतो, पण लॉ बनवायला टाइम किती लागतो, आणि त्यात सुप्रीम कोर्टची पण हे घ्यावी लागते, प्रेसिडेंटची पण घ्यावी लागते. म्हणजे एक बॅलन्स पण आहे आणि पॉवरफुल पण आहे. कोणा पण एकाला अल्टिमेट ताकद दिली आहे का, नाही. तसं दिलं तर काय होतं, तसं केलं तर काय होतं, मोनोपोली क्रिएट होत आहे, मनमानी तयार होते, त्याच्यावरती क्रिएट होत आहे. तो तसं केलेलं नाहीये. देन काँग्रेशनल ओव्हरसाईट 2 कळले ना तुम्हाला, हे नवीन कायदा नाही बनणार, ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. देन चर्चा कुठे होणार आहे, काँग्रेशनल ओव्हरसाईट. काँग्रेस कॅन पास न्यू लॉज आणि ओव्हरराईड करू शकतात, एक्झिक्युटिव्ह ऑर्डरला नल करू शकतात. कायदाच बनला ना आता. हा, मग प्रेसिडेंट काय करणार, वापस त्याला हे करणार, डायरेक्शन त्याचं चेंज करू शकणार. पण हा काय मग टॉम अँड जेरीचा खेळ होऊन जाईल. हे बनवतायत, हा काढतायत, हे बनवतायत, हे काढतायत. मग ते गव्हर्नमेंट वेलफेअर करू शकेल का लोकांचं, तर तसं नाही. अगेन मग शब्द कोणता आला, कोऑर्डिनेशन. समजून घ्या एकमेकांना की कशामुळे करताय. उगाच खुन्नस म्हणून करायला जाणार तर रोजच त्यांचे हे होऊन जातील, क्लॅशेस होतील, कॉन्ट्रोवर्सीज होतील.
So coordination is most important thing in the system of America, political system of America. Federal agencies. Federal agencies. Orders are limited to federal government agencies and programs, not the private sector unless linked to the federal rules. पॉवर आहे, फक्त ती कोणाला लागू होते? फेडरल एजन्सी. राज्याच्या एजन्सीला लागू होते का? आणि प्रायव्हेट ह्याला लागू होईल, पण कधी? जेव्हा ते फेडरेशनशी जोडलेले आहेत. जसं की डीपीए, डिफेन्स प्रोडक्शन ऍक्ट. प्रायव्हेट कंपन्या पण डिफेन्सच्या गोष्टी बनवतात त्यांच्याकडे. कोविडच्या वेळेस काय म्हणले ट्रम्प? बनवा पीपीई किट. प्रायव्हेट कंपन्यांनी पण ऐकलं की नाही? तेव्हा म्हणल्या का की अरे आम्हाला तुम्ही नाही करू शकत, तुम्ही फक्त फेडरल एजन्सीला करू शकतात. बिकॉज दे आर लिंक्ड विथ फेडरेशन, बिकॉज दोज प्रायव्हेट कंपनी लिंक विथ फेडरेशन. तर त्यांना ऐकणंच आहे. कळालं? एक्झिक्युटिव्ह ऑर्डर इश्यू कशी होते? सो एक्झिक्युटिव्ह ड्राफ्ट द एक्झिक्युटिव्ह ऑर्डर, इट इज साइन्ड अँड नंबर्ड इन सिक्वेन्स. लाईक आता 14,000च्या आसपास चालू आहे. आपण बघितलं 13,900 काहीतरी होतं. आता तो कुठपर्यंत वाढेल? ट्रम्प जोपर्यंत असेल ते मे बी 14,000 क्रॉस करतील. सो असे ते नंबर द्यावा लागतो. हे नंबर ही ऑर्डर आहे आणि खाली साईन करणं. इट इज पब्लिश इन द फेडरल रजिस्टर. हे रजिस्टर आहे अ गव्हर्नमेंटचं जनरल जर्नल अँड मेकिंग इट ऑफिशियल. त्याच्यामध्ये लिहिलं आणि प्रेसिडेंटने साईन केली तर ती गोष्ट इम्प्लिमेंट होणार. अनलेस अँड अंटिल स्ट्राइक डाउन बाय द सुप्रीम कोर्ट और नलिफाय बाय द काँग्रेस, काँग्रेशियल लॉज. पण तोपर्यंत ते इम्प्लिमेंट होणारच. मग ते रजिस्टर किती पॉवरफुल झालं? खूप पॉवरफुल झालं. व्हाय आर एक्झिक्युटिव्ह ऑर्डर इम्पॉर्टंट? इम्पॉर्टंट काय आहे? संकट आली तर खूप इम्पॉर्टंट आहेत. लाईक कोविडचं किती राहत मिळाली असेल त्यांना? डिफेन्स कंपन्या R&D मध्ये किती पुढे असतात? पीपीई किट बनवणं त्यांसाठी फक्त मशीन लावणं आणि काम करणंच आहे की नाही? किती फ्लॉलेस बनवत असतील, किती फटाफट करत असतील ते काम, कारण की त्यांचं रिसर्च वगैरे कोणत्या लेवलचं असतं. प्रायव्हेट कंपन्यांना सुद्धा हे कामाला लावलं. त्याच्यामुळे ड्युरिंग कोविड त्यांना राहत किती मिळाली असेल? राहत म्हणण्यापेक्षा ते रिसोर्स स्ट्रेस किती कमी झाला असेल. सो इमर्जन्सी असेल, संकट असेल तर खूप कामाचं ठरतं एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. कारण की त्यावेळेस आपण लॉ पास करू शकतो का संकटाच्या वेळेस? नाही. तिथे दे हेल्प प्रेसिडेंट इम्प्लिमेंट देअर पॉलिसी गोल्स व्हेन काँग्रेस इज डिवायडेड ऑर स्लो. काँग्रेस काम करणार तर स्लोलीच करणार. त्यांच्यामध्ये काय मतभेद झालं तर अजून डिले होणार, तर प्रेसिडेंट डायरेक्ट डिसिजन घेऊन टाकतात. थर्ड, दे प्रोव्हाइड क्लॅरिटी ऑन हाऊ द गव्हर्नमेंट शुड कॅरी आउट स्पेसिफिक लॉ. शासनाला एखाद्या विशिष्ट कायद्याची अंमलबजावणी कशी करायची हे प्रेसिडेंट सांगतात थ्रू एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. तो कायदा असा इम्प्लिमेंट करा, तो तसंच करावं लागणार. म्हणजे कायदा बनवतंय काँग्रेस, इम्प्लिमेंट कसा करायचं कोण सांगतंय? प्रेसिडेंट. एवढं आहे. आता क्रिटिसिझम, याच्यावरती क्रिटिसिझम पण होतंय ना, त्याच्यामुळे मीडियामध्ये गाजतंय ना हे. तर सगळ्यात पहिलं आहे ओव्हररीच, ज्युडिशियल ओव्हररीच. शब्द ऐकले असेल ना तुम्ही, मेन्समध्ये विचारले गेलेले आहे. म्हणजे एखाद्याची ती व्याप्ती बळकावणं, एखाद्याचा स्कोप कॅप्चर करणं. क्रिटिक्स आर्ग्यू दॅट प्रेसिडेंट समटाइम यूज एक्झिक्युटिव्ह ऑर्डर टू बायपास काँग्रेस. म्हणजे प्रेसिडेंट कुणाचा स्कोप बळकावतायत? काँग्रेसचा. लिडिंग टू ऑकेजन ऑफ ऍक्टिंग लाईक अ किंग. तुम्ही काय नाही, तुम्ही बसा गपचूप, मी करणार, असा तो एक हे झाला. समजलं? शॉर्ट टर्म इम्पॅक्ट. फ्युचर प्रेसिडेंट कॅन इझिली चेंज दॅट एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. जसं बायडनने काढलेली आता यांनी चेंज केली, तर बायडनने काढलेली ऑर्डर रुसून बसली असेल की नाही? मला पण राष्ट्रपतीने काढले होते पण आता माझं काहीच काम नाही. का? ट्रम्पने बदलून टाकलं. एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ह्या 100 वर्ष पण चालतील किंवा 4 वर्षानंतर प्रेसिडेंट बदलला तर दुसरा प्रेसिडेंट बदलू शकतो. सो एक्झिक्युटिव्ह ऑर्डर सुप्रीम कोर्ट स्ट्राइक डाऊन करू शकतं, काँग्रेस लॉद्वारे काढून टाकू शकतं, तिसरं दुसरा प्रेसिडेंट काढून टाकू शकतो. उदाहरण बायडन आणि ट्रम्प. तुम्हाला उदाहरण जिवंत दिलंय. लिहू शकणार ना मीन्स मध्ये. आता एक्झिक्युटिव्ह ऑर्डर वरती ओव्हररीच तुम्हाला विचारलं की ओव्हररीच होते काय त्यामुळे, गिव्ह युअर ओपिनियन, तर बॅलन्स आन्सर द्या की कोऑर्डिनेशन किती महत्वाचं आहे. आता त्यामुळे मी कीवर्ड्स नेहमी बोलतो, ते आलंच पाहिजे आन्सर मध्ये. मग सो शॉर्ट टर्म आहे
राहिलं तर 100 वर्ष पण राहील, जोपर्यंत काढणार नाही कोणी, पण दुसरा प्रेसिडेंट पण काढू शकतो. तर समरी इन शॉर्ट आपण जर बघायला गेलं तर ही जी ऑर्डर इज लाईक अ मेमो फॉर द प्रेसिडेंट टू गव्हर्नमेंट एजन्सीज टेलिंग देम हाऊ टू डू देअर जॉब. तुम्हाला काय करायचंय हे कोण सांगते? राष्ट्रपती डायरेक्ट केंद्र सरकारच्या एजन्सीला सांगतायत, संघ राज्य संस्थांना सांगतायत. इट कॅन नॉट क्रिएट न्यू लॉज, नवीन लॉज बनवत नाहीत, बट हेल्प्स टू इन्फोर्स देम ॲज पर सिच्युएशन. सिच्युएशन जशी आहे तसं त्यांना इन्फोर्स करण्यासाठी गायडन्स देत आहेत. सो इट इज अ क्विक वे फॉर द प्रेसिडेंट टू ऍक्ट विदाउट वेटिंग ऑफ काँग्रेस. काँग्रेसची कोणाची वाट बघायची का? रजिस्टर उचललं, नंबर टाकला, लिहिलं, फॉलो करा. FBI साठी त्याच्यामध्ये काय लिहिलं तर FBI टाळाटाळ करेल, FBI ला लगेच कामाला लागायचंय जोपर्यंत ते स्ट्राईक डाऊन होणार नाही तोपर्यंत. ठीक आहे. सो हावर इट कॅन बी चॅलेंज इन कोर्ट और अनडन बाय द फ्युचर प्रेसिडेंट ऑर काँग्रेस. तर इन शॉर्ट मला सांगा, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आहे प्रेसिडेंटची, कोण कोण त्याला काढून टाकू शकतं आणि कसं? सुप्रीम कोर्ट स्ट्राईक डाऊन करू शकतो डायरेक्टली, तो सांगेल अनकॉन्स्टिट्युशनल. काँग्रेस बाय एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काँग्रेस कशी काढेल? ओनली प्रेसिडेंट कॅन मेक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर बाय लॉ. काँग्रेस स्ट्राईक डाऊन करू शकते बट बाय सुप्रीम कोर्ट बाय जजमेंट. आणि जजमेंटसाठी त्यांच्याकडे आरसा म्हणून काय तर कॉन्स्टिट्यूशन. काँग्रेस काढू शकते बट बाय लॉ. आणि तिसरं नवीन प्रेसिडेंट, नवीन अध्यक्ष. कळालं? खरोखर एक्झिक्युटिव्ह ऑर्डर सॉल्व्ह झालं? कळालं व्यवस्थित? काय विचारायचंय? एनी डाऊट, एनी क्वेश्चन्स? थांबायचं मग? ओके, थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.